नमस्कार सगळ्यांना. आज आपण स्वतंत्र भारताचे पंतप्रधान 1947 ते 2026 जे जे होऊन गेले त्यांची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. स्वतंत्र भारताच्या शासन व्यवस्थेत पंतप्रधान हे केंद्र सरकारचं प्रमुख आणि मंत्रिमंडळाचं नेतृत्व करणारं पद आहे. भारताच्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. साधारणपणे लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा किंवा आघाडीचा नेता पंतप्रधान बनतो. आता स्वतंत्र भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांची कारकीर्द 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964 अशी होती. त्यांचा पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी जवळपास 17 वर्ष भारताचं नेतृत्व केलं. भारताच्या आधुनिक राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पंतप्रधान म्हणून त्यांचं मुख्य उद्दिष्ट भारताला आधुनिक, वैज्ञानिक, औद्योगिक आणि लोकशाही राष्ट्र बनवणं हे होतं. आता त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली प्रमुख कार्य. नेहरूंनी भारतात नियोजनबद्ध आर्थिक विकासाला सुरुवात केली. 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली आणि पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकासाचं नियोजन केलं गेलं. देशात मोठे धरण प्रकल्प, कारखाने, पोलाद उद्योग, ऊर्जा प्रकल्प आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उभारण्यावर भर देण्यात आला. भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजे IIT, भारतीय व्यवस्थापन संस्थांच्या विकासाची पायाभरणी, वैज्ञानिक संशोधन संस्था आणि उच्च शिक्षणाच्या संस्थांना त्यांनी प्रोत्साहन देण्यात आलं. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाचा स्वीकार केला. अमेरिका आणि सोव्हिएत संघ या 2 महासत्तांच्या गटांपासून भारताने स्वतंत्र भूमिका ठेवावी असा त्यांचा दृष्टिकोन होता. 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग परिषदेत आशियाई आणि आफ्रिकी देशांमध्ये सहकार्य वाढवण्यास भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली. आता ते सत्तेवर असताना प्रमुख घटना कोणत्या घडल्या तर 1947 मध्ये भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणी झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचं स्थलांतर झालं. 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक बनला. 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. 1951 ते 1952 मध्ये स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याद्वारे भाषावार राज्यरचनेला महत्त्व मिळालं. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं. भारताला या युद्धात मोठा धक्का बसला. आता परिणाम काय झाले तर नेहरूंच्या काळात भारतात लोकशाही व्यवस्था मजबूत झाली. आधुनिक उद्योग, विज्ञान, शिक्षण आणि सार्वजनिक क्षेत्राची पायाभरणी झाली. मात्र 1962च्या चीन युद्धामुळे भारताच्या संरक्षण व्यवस्थेत कमतरता स्पष्ट झाली आणि त्यानंतर संरक्षण क्षेत्रावर अधिक भर देण्यात आला. नेहरू हे स्वतंत्र भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते होते. 2026 मध्ये नरेंद्र मोदींनी सलग निवडून आलेल्या पंतप्रधान म्हणून त्यांच्या 4398 दिवसांच्या विक्रमाला मागे टाकले. मात्र एकूण पंतप्रधानांच्या कालावधीच्या दृष्टीनं नेहरूंचं स्थान स्वतंत्रपणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर 2 नंबरला आहेत ते गुलजारीलाल नंदा. यांची कारकीर्द 27 मे 1964 ते 9 जून 1964 आणि 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966. यांचा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. गुलजारीलाल नंदा यांनी 2 वेळा हंगामी पंतप्रधान म्हणून काम केलं. पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आणि दुसऱ्यांदा लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्यांनी देशाची सूत्र सांभाळली होती. त्यांनी प्रमुख कार्य त्यांचा
कार्यकाळ अत्यंत कमी असल्यामुळं मोठ्या धोरणात्मक योजना राबवण्याची संधी त्यांना मिळालेली नव्हती. आणि त्यांचं जे मुख्य कार्य म्हणजे नेतृत्वाच्या संक्रमणाच्या काळात देशात राजकीय स्थैर्य त्यांनी राखलेलं होतं. परिणाम काय झाले तर भारतामध्ये पंतप्रधानांच्या निधनानंतरही घटनात्मक आणि लोकशाही पद्धतीनं सत्तेचं हस्तांतरण होऊ शकतं हे त्यांच्या दोन्ही हंगामी कार्यकाळांनी दाखवून दिलं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे तिसऱ्या नंबरला आपल्या भारताचे पंतप्रधान होते. त्यांची कारकीर्द 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 अशी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा त्यांचा पक्ष होता. लाल बहादूर शास्त्री हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दृढ नेतृत्वासाठी प्रसिद्ध होते. नेहरूंच्या निधनानंतर त्यांनी भारताचं नेतृत्व स्वीकारलं. आता शास्त्रींनी प्रमुख कार्य कोणती केली तर त्यांनी कृषी उत्पादन वाढवण्यावर विशेष भर दिला. देशातील अन्नटंचाई कमी करण्यासाठी शेती आणि अन्नधान्य उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात हरित क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक प्रयत्नांना गती मिळाली. देशाच्या संरक्षणाला त्यांनी मोठं महत्त्व दिलं. जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा त्यांनी दिला. आता प्रमुख घटना 1965 भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं. या युद्धामध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रभावी उत्तर दिलं. भारतामध्ये अन्नटंचाई आणि आर्थिक अडचणींचं संकट होतं. 1965च्या युद्धानंतर सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये ताशकंद करार झाला. 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. परिणाम शास्त्रींच्या काळात भारतीय संरक्षण व्यवस्थेवरील विश्वास वाढला. शेतकरी आणि सैनिक या दोघांचंही राष्ट्रनिर्मितीतील महत्त्व अधोरेखित झालं. त्यांच्या अल्प कार्यकाळामुळं अनेक योजना पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर सत्तेवर आल्या त्या म्हणजे आपल्या इंदिरा गांधी. त्यांची पहिली कारकीर्द होती 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 आणि दुसरी कारकीर्द होती 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984. त्यांचा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होता. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्यांनी 2 मोठ्या कालखंडात भारताचं नेतृत्व केलं. प्रमुख कार्य त्यांनी कोणती केली? 1969 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. गरिबी हटाओ हा राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम त्यांनी पुढे आणला. हरित क्रांतीला मोठ्या प्रमाणावर सरकारी पाठबळ देण्यात आलं. भारताच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी मजबूत भूमिका घेतली. 1971 भारतानं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात निर्णायक विजय मिळवला. 1971च्या युद्धाच्या परिणामी बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली. 1974 भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. तिचे सांकेतिक नाव स्माइलिंग बुद्धा होते. आता प्रमुख घटना काय घडल्या त्यांच्या कारकिर्दीत? 1971चं भारत-पाकिस्तान युद्ध झालं. त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली. 1974ची पोखरण अणुचाचणी झाली. हा प्रश्न महत्त्वाचा आहे की पोखरण अणुचाचणीवर प्रश्न येतोच. त्यानंतर 1975 ते 1977 आणीबाणी झाली. त्यानंतर 1984 ऑपरेशन ब्लू स्टार झालेलं होतं. 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. या काळात नागरिकांच्या अनेक मूलभूत अधिकारांवर निर्बंध आले आणि प्रसारमाध्यमांवरही नियंत्रण आलं. 1977 झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेत आला. याचा परिणाम इंदिरा गांधींच्या काळात भारताने संरक्षण, अणुशक्ती आणि कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली. परंतु आणीबाणीमुळं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मोठा वाद निर्माण झाला. 1984 अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात ऑपरेशन ब्लू स्टार झालं. त्यानंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी
इंदिरा गांधींची हत्या अंगरक्षकांनी केली. त्यांच्यानंतर सत्तेवर आले ते मोरारजी देसाई. त्यांची कारकीर्द 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979. त्यांचा पक्ष होता जनता पक्ष. मोरारजी देसाई हे काँग्रेसबाहेरील भारताचे पहिले पंतप्रधान होते. 1977च्या निवडणुकीत जनता पक्षाच्या विजयामुळे ते पंतप्रधान झाले. त्यांनी केलेली प्रमुख कार्ये: आणीबाणीच्या काळात झालेल्या घटनांची चौकशी करण्यावर भर देण्यात आला. लोकशाही संस्था आणि नागरी स्वातंत्र्य पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रेसवरील निर्बंध कमी करण्यात आले. केंद्र सरकारच्या सत्तेवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला. 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली, ज्यामुळं आणीबाणीच्या तरतुदींमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत प्रमुख घटना कोणत्या घडल्या तर 1977मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. आणीबाणीच्या काळातील कारभाराची चौकशी करण्यात आली आणि जनता पक्षातील अंतर्गत मतभेद वाढत गेले. आता त्यांच्या सत्तेत असताना काय परिणाम झाले ते बघूया. भारतात पहिल्यांदा काँग्रेस विरोधी सरकार केंद्रात सत्तेवर आलं होतं. त्यामुळं भारतीय राजकारणात बहुपक्षीय राजकारण आणि आघाडीच्या राजकारणाचा नवा टप्पा सुरू झालेला होता. त्यांच्यानंतर होते चरणसिंह. त्यांची कारकीर्द होती 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980. त्यांचा पक्ष जनता पक्ष सेक्युलर. चरणसिंह हे शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा राजकीय भर ग्रामीण भारत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होता. त्यांनी प्रमुख कार्य कोणती केली? कृषी क्षेत्राला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. लहान शेतकरी आणि ग्रामीण कर्जबाजारीपणाच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं. प्रमुख घटना कोणत्या घडल्या त्यांच्या सत्तेमध्ये असताना? त्यांना काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळालेला होता. काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांना लोकसभेत बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यांनी लोकसभेला सामोरे न जाता पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. परिणाम: त्यांचा कार्यकाळ फार कमी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर धोरणे लागू करता आली नाहीत. 1980मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या. त्यानंतर होते राजीव गांधी. कारकीर्द 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989. त्यांचा पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनून ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले. त्यांनी प्रमुख कार्ये कोणती केली तर भारतामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं. दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणकीकरणाला सरकारी क्षेत्रात प्रोत्साहन मिळालं. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांना चालना दिली. मतदानाचं वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक बळ देण्यासाठी प्रयत्न केले गेले. प्रमुख घटना: 1984मध्ये शीख विरोधी दंगली झाल्या. 1985मध्ये आसाम करार झाला. 1985मध्ये पंजाब करार झाला. श्रीलंकेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने इंडियन पीस कीपिंग फोर्स पाठवली. बिफोर्स प्रकरणामुळे त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. परिणाम: राजीव गांधींच्या काळात भारतात संगणक, दूरसंचार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया अधिक मजबूत झाला. पुढील काळातील IT आणि दूरसंचार क्रांतीसाठी हा काळ महत्त्वाचा ठरला. त्यांच्यानंतर होते विश्वनाथ प्रताप सिंह. त्यांची कारकीर्द 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990. त्यांचा पक्ष होता जनता दल. विश्वनाथ प्रताप सिंह म्हणजेच VP सिंह हे भ्रष्टाचार विरोधी भूमिकेसाठी आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी केलेली प्रमुख कार्य: सरकारमध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेण्यात आली.
मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. प्रमुख घटना: मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली. या निर्णयाविरोधात देशभरात मोठे विद्यार्थी आंदोलन झालं. भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला. व्ही.पी. सिंह सरकार कोसळलं. त्याचे परिणाम: मंडल आयोगामुळं भारताच्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत मोठा बदल झाला. ओबीसी राजकारणाला राष्ट्रीय पातळीवर मोठी ताकद मिळाली. पुढील अनेक दशकांपर्यंत भारतीय राजकारणावर या निर्णयाचा प्रभाव राहिलेला होता. त्यानंतर होते चंद्रशेखर. त्यांची कारकीर्द होती 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991. त्यांचा पक्ष होता समाजवादी जनता पक्ष. चंद्रशेखर यांचा कार्यकाळ अत्यंत कमी होता. त्यांनी आर्थिक आणि राजकीय संकटाच्या काळात देशाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यांनी प्रमुख कार्य कोणती केली तर आर्थिक संकट हाताळण्याचा प्रयत्न केला, देशातील राजकीय अस्थिरता कमी करण्याचा प्रयत्न केला, परराष्ट्र संबंधांमध्ये स्थैर्य राखण्याचा प्रयत्न केला. प्रमुख घटना: 1991 मध्ये भारत गंभीर परकीय चलन संकटात सापडला. देशाकडं आयात खर्च भागवण्यासाठी पुरेसे परकीय चलन शिल्लक नव्हते. राजकीय पाठिंबा कमी झाल्यामुळं त्यांचं सरकार कोसळलं. परिणाम: या आर्थिक संकटानं पुढील सरकारला मोठ्या आर्थिक सुधारणांकडे जाण्यास भाग पाडलं. त्यांच्यानंतर सत्तेवर आले ते होते पी.व्ही. नरसिंह राव. त्यांचं पूर्ण नाव पामुलपर्ती व्यंकट नरसिंह राव. त्यांची कारकीर्द 21 जून 1991 ते 16 मे 1996. पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाचा काळ भारतीय आर्थिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रमुख कार्य: 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. परवाना राज कमी करण्यासाठी औद्योगिक धोरणात मोठे बदल करण्यात आले. खाजगी क्षेत्राला अधिक संधी देण्यात आल्या. परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं. भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी अधिक जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. दूरसंचार आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणांना सुरुवात झाली. प्रमुख घटना: 1991चे आर्थिक संकट, आर्थिक उदारीकरण, 1992 बाबरी मशीद पाडल्याची घटना आणि त्यानंतर देशभरातील सांप्रदायिक तणाव, भारताच्या परराष्ट्र धोरणात पूर्वेकडील देशांशी आर्थिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्यास सुधार. परिणाम: 1991च्या आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा मार्ग बदलला. पुढील दशकांमध्ये खाजगी उद्योग, सेवा क्षेत्र, परकीय गुंतवणूक आणि IT क्षेत्राच्या वाढीसाठी वातावरण तयार झालं. त्यानंतर 11 नंबरचे जे आपले पंतप्रधान होते ते होते अटल बिहारी वाजपेयी. पहिला कार्यकाळ त्यांचा होता 16 मे 1996 ते 1 जून 1996. दुसरा कार्यकाळ होता तो 19 मार्च 1998 ते 22 मे 2004. पक्ष भारतीय जनता पक्ष. अटल बिहारी वाजपेयी हे भारतातील अत्यंत प्रभावी वक्ते आणि प्रमुख राष्ट्रीय नेते होते. ते 3 वेळा पंतप्रधान झाले. 1996 मध्ये त्यांचं पहिलं सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 1998 आणि 1999 नंतर त्यांनी NDA आघाडीचं नेतृत्व केलेलं होतं. प्रमुख कार्य कोणती केली तर 1998 मध्ये पोखरण येथे भारताने अणुचाचण्या केलेल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग विकासाला मोठी चालना देण्यात आली होती. गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करण्यात आला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला मोठी चालना मिळाली. दूरसंचार आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. आर्थिक सुधारणांना पुढे नेण्यात आलं. प्रमुख घटना कोणत्या घडल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये तर 1998 मध्ये पोखरणच्या अणुचाचण्या झाल्या. त्यानंतर 1999 मध्ये कारगिलचं युद्ध झालं.
1999मध्ये NDA सरकार पुन्हा सत्तेत आलं. 2001मध्ये भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला. 2001मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आग्रा शिखर परिषद झाली. 2002मध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसाचार झाला. परिणाम: वाजपेयींच्या काळात भारताची अणुशक्ती म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख अधिक मजबूत झाली. रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये युद्ध आणि शांतता प्रयत्नाचे दोन्ही टप्पे दिसले. त्यानंतर होते ते HD देवेगौडा. त्यांचं पूर्ण नाव हरदनहळ्ळी तोडेगौडा देवेगौडा. त्यांची कारकीर्द होती 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997. पक्ष होता जनता दल. देवेगौडा हे कर्नाटकातून राष्ट्रीय राजकारणात आलेले नेते होते. त्यांनी केलेली प्रमुख कार्य म्हणजे ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्राला त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिलेला होता. राज्यांना अधिक भूमिका देणाऱ्या संघराज्यीय दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलेलं होतं. त्यांच्या काळात प्रमुख घटना कोणत्या घडल्या तर 1996मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळं संयुक्त आघाडीचे सरकार स्थापन झालं. काँग्रेसने बाहेरून सरकारला पाठिंबा दिला. नंतर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे देवेगौडा सरकारला राजीनामा द्यावा लागला. परिणाम: 1990च्या दशकातील आघाडी सरकारांच्या राजकारणाला अधिक बळ मिळालं. त्यानंतर 13 नंबरच्या स्थानावर होते इंदर कुमार गुजराल. त्यांची कारकीर्द 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998. पक्ष होता जनता दल पक्ष. इंदर कुमार गुजराल हे भारताच्या परराष्ट्र धोरणासाठी विशेषतः ओळखले जातात. त्यांनी प्रमुख कार्य पुढील केली ती म्हणजे शेजारील देशांशी मैत्रीपूर्व संबंध वाढवण्यावर भर दिला. गुजराल सिद्धांत प्रसिद्ध झाला. या सिद्धांतानुसार भारताने दक्षिण आशियातील लहान शेजारी राष्ट्रांशी संबंध ठेवताना परस्पर लाभ आणि विश्वासाला अधिक महत्त्व द्यावं अशी भूमिका मांडण्यात आली. प्रमुख घटना कोणत्या घडल्या तर काँग्रेसने संयुक्त आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. सरकार अल्पमतात आलं. 1998मध्ये लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. त्याचे परिणाम: गुजराल सिद्धांतामुळे भारताच्या शेजारी राष्ट्राबरोबरच्या परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत महत्त्वपूर्ण विचार पुढे आला. त्यानंतर 14 नंबरला होते ते डॉक्टर मनमोहन सिंग. कारकीर्द 22 मे 2004 ते 26 मे 2014. पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. मनमोहन सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सलग 2 पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचं नेतृत्व केलं. अधिकृत पंतप्रधान कार्यकालाच्या नोंदीनुसार त्यांचा कार्यकाळ 22 मे 2004 ते 26 मे 2014 असा होता. प्रमुख कार्य: आर्थिक वाढीला चालना देण्यात आली. ग्रामीण रोजगारासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा लागू करण्यात आली. माहितीचा अधिकार कायदा 2005मध्ये लागू करण्यात आला. शिक्षणाचा अधिकार कायदा 2009मध्ये लागू करण्यात आला. भारत-अमेरिका नागरी अणुकरार पुढे नेण्यात आला. आधारभूत पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्राचा विस्तार झाला. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील वाढ कायम राहिली. प्रमुख घटना: 2004च्या सुनामीचा मोठा परिणाम भारताच्या किनारपट्टीवर झाला. 2005मध्ये माहितीचा अधिकार कायदा लागू झाला. 2008मध्ये भारत-अमेरिका नागरी अणुकरार झाला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला.
2008 नंतर जागतिक आर्थिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. 2G स्पेक्ट्रम आणि कोळसा वाटपाशी संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप झाले. 2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं. परिणाम मनरेगा, माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यांसारख्या योजनांमुळे सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढली. मात्र दुसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकारची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली. त्यानंतर आपले जे शेवटचे पंतप्रधान आहेत, जे अजूनही सत्तेवर आहेत, ते नरेंद्र मोदी. पहिला कार्यकाळ 26 मे 2014 ते 30 मे 2019. दुसरा कार्यकाळ 30 मे 2019 ते 9 जून 2024 आणि तिसरा कार्यकाळ 9 जून 2024 पासून आता अजून चालू आहे. पक्ष आहे त्यांचा भारतीय जनता पक्ष. नरेंद्र मोदी हे भारताचे 15वे पंतप्रधान आहेत. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 2019 मध्ये भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळालं आणि 2024 मध्ये NDA आघाडीच्या नेतृत्वाखाली त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी केलेली प्रमुख कार्य म्हणजे जनधन योजना सुरू करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न झाला. स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आलं. मेक इन इंडिया कार्यक्रमाद्वारे भारतात उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला. डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे डिजिटल सेवा आणि डिजिटल पायाभूत सुविधांना चालना देण्यात आली. उज्ज्वला योजनेद्वारे गरीब कुटुंबांना LPG जोडण्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला. GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर 2017 मध्ये लागू झाला. आयुष्यमान भारत योजनेद्वारे आरोग्य विमा संरक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न झाला. प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन आणि इतर कल्याणकारी योजनांद्वारे घर, पाणी आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला. 2016 मध्ये नोटाबंदी करण्यात आली. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370शी संबंधित घटनात्मक बदल करण्यात आले आणि जम्मू आणि काश्मीरचं पुनर्गठन करण्यात आलं. 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करण्यात आली. कोविड-19 महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन, लसीकरण आणि आर्थिक मदत कार्यक्रम राबवले गेले. 2020 मध्ये 3 कृषी कायदे करण्यात आले. त्यांच्या विरोधात मोठे शेतकरी आंदोलन झाले आणि 2021 मध्ये हे कायदे मागे घेण्यात आले. 2023 मध्ये भारताने G20 परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आणि नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद झाली. 2023 मध्ये भारतीय संसदेची नवीन इमारत वापरात आली. 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आता आपल्या मोदींच्या काळामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या आणि आता चालू काय काय रिसेंटली घडलेले आहेत ते आपण बघूया. 2016 मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर 2016 मध्ये उरीमध्ये दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकही घेण्यात आला. 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट हवाई एअर स्ट्राईक जो होता ती कारवाई त्याच्यावरती झाली. 2019 कलम 370 मधील बदल आणि जम्मू काश्मीरचं पुनर्गठन झालं. 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आला. 2020 मध्ये कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊन झालं. 2020 ते 2021 शेतकरी आंदोलन झालं. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड होता. 2023 मध्ये G20 शिखर परिषद झाली. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक आणि नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला. 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला आणि भारतानं ऑपरेशन सिंदूर ही लष्करी कारवाई केली. हे रिसेंटचे काही घटना आहेत त्या आपल्याला माहीतच आहेत. 2026 मध्ये नरेंद्र मोदींच्या सलग निवडून आलेल्या पंतप्रधान म्हणून सततच्या कार्यकाळाने
जवाहरलाल नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम ओलांडलेला आहे. 10 जून 2026 रोजी केंद्र सरकारने या ऐतिहासिक टप्प्याची नोंद केलेली आहे. त्यानंतर आता परिणाम काय झालेत ते आपण बघूया. मोदींच्या काळात डिजिटल पेमेंट, UPI, पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, उत्पादन, संरक्षण आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजनैतिक आणि आर्थिक भूमिका अधिक सक्रिय झाली. त्याच काळात नोटाबंदी, GST, नागरिकत्व सुधारणा कायदा, कलम 370, कोविड लॉकडाऊन आणि कृषी कायद्यांवरील आंदोलन यांसारख्या निर्णयांवर देशात मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. नरेंद्र मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. अधिकृत पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे झालेला होता. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या ज्या पंतप्रधानांचा आपण आता जी माहिती घेतली त्यांचा एक क्रम मी इथं नावांसहित लिहिलेला आहे. पहिले म्हणजे जवाहरलाल नेहरू, त्यानंतर गुलजारीलाल नंदा, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चरण सिंह, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, PV नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, इंदर कुमार गुजराल, डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी. आता एक महत्त्वाची तुलना आहे ती म्हणजे सर्वाधिक काळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1947 ते 1964 या कालावधीत जवळपास 17 वर्ष पंतप्रधान म्हणून काम केलं होतं. सर्वात कमी काळ पंतप्रधान कोण राहिलं तर अटल बिहारी वाजपेयी यांचा पहिला कार्यकाळ 16 मे 1996 ते 1 जून 1996 असा केवळ 13 दिवसांचा होता. 2 वेळा पंतप्रधान होणारे जे पंतप्रधान होते ते आहेत इंदिरा गांधी यांनी 2 वेगवेगळ्या कालखंडात पंतप्रधानपद भूषवलेलं होतं. त्यानंतर हंगामी पंतप्रधान होते ते आपले गुलजारीलाल नंदा यांनी 2 वेळा हंगामी पंतप्रधान म्हणून काम केलं. 3 वेळा झालेले पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कालखंडात 3 वेळा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर भारताचे पहिले काँग्रेसबाह्य पंतप्रधान मोरारजी देसाई होते. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. भारताचे पहिले शीख पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते. स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे 15वे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता यातून निष्कर्ष काय निघतो तर 1947 पासून आजपर्यंत भारताच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर भारतीय राजकारणात मोठे अनेक टप्पे दिसून येतात. नेहरूंच्या काळात आधुनिक भारताची पायाभरणी झाली. शास्त्रींच्या काळात संरक्षण आणि कृषी क्षेत्राला महत्त्व मिळालं. इंदिरा गांधींच्या काळात भारताने युद्ध, बांगलादेशची निर्मिती आणि अणुचाचणी यासारख्या महत्त्वाच्या घटना अनुभवल्या. मोरारजी देसाईंच्या काळात काँग्रेस विरोधी सरकारचा प्रयोग झाला. राजीव गांधींच्या काळात संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळाली. नरसिंहराव यांच्या काळात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली. वाजपेयींच्या काळात अणुशक्ती, पायाभूत सुविधा आणि आघाडीचं राजकारण मजबूत झालं. मनमोहन सिंग यांच्या काळात आर्थिक वाढीसोबत माहितीचा अधिकार, मनरेगा, शिक्षणाचा अधिकार यांसारख्या सामाजिक योजनांना चालना मिळाली. नरेंद्र मोदींच्या काळात डिजिटल भारत, पायाभूत सुविधा, GST, कलम 370, नोटाबंदी, कोविड महामारी, G20 आणि भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय भूमिकेसारख्या अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. या सर्व पंतप्रधानांच्या कारकिर्दीमुळे भारताची राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि संरक्षणात्मक आणि आंतरराष्ट्रीय वाटचाल वेगवेगळ्या टप्प्यात बदलत गेलेली आहे. अशा पद्धतीनं आज आपण आपल्या स्वतंत्र भारताचे जेवढे काही पंतप्रधान झालेले आहेत त्यांची सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर या माहितीमध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा एखादा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.